सगळ्यात पहिले अक्षर तृतीयांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे बघा आमची साधी सिंपल पूजा. तुमची पूजा कशी राहते ते नक्की सांगा कमेंट करून. दिन्या येणार आहे ते बाबासोबत येईन लवकर. शामराव भाऊजी सुनीता येईन म्हणे, आले नाही अजून. घरी पूजापाती करण येईन, आपण पूजा करून घेऊ. येईन ना ते, मग पात्र तर टाकायला वेळ आहे. हो आता स्वयंपाक करायला लागेल पहिले, मग पात्र टाकू. हे घ्या, आरती घ्या. लक्ष्मी माता की जय. आपली घरची पूजा झाली आहे. जा दिन्या तू काकूला बोलावून घेऊन ये. हो ठीक आहे. काही आणून देऊ का तुले स्वयंपाकासाठी? आंबे होईन का? 3-4 किलो ना 4 किलो आहे ते. होईन ना. आहेच किती जण आपण? मी तिकडे चाललोच आहे बाजाराकडे. काही लागत असेल तर सांगून दे. तसं तर काही पाहिजे नाही म्हणा, पण घेऊन जा 2 किलो आणखीन आंबे लागले तर. दहीगी आहे का कढी करायला? नाही, आंब्याचीच कढी करतो आज. तर एक नंबर लागते. ह्या महिन्यात तर आंब्याचीच कढी खाऊशी वाटते, उन्हाळ्याची. मी जातो बाजारात, कर तू. हो हो करतो ना मी. पहिले वरण भाताच कुकर लावून देतो आणि त्याच्यावरच 2-3 आंबे ठेवून देतो. ये सुनीता, आम्ही तुझीच वाट पाहून राहिली होती. आता का दिन्या बोलावले? हो दिन्या आला तेव्हा आम्ही निघलीच होती. ते घरी तुझी पूजापाठ केली. दिन्या गेला खेळाले का? हो गेला. कुठं गेला माहीत नाही. चाल म्हणलं तर येतो म्हणे मी. आंबे काय वावरातले वे का? हो वावरातलेच वे. चांगले मोठे मोठे झाले. हो पण आता बंदराचं राखण करावं लागेल ना. आता तर वावरच जावं लागते. आता माहीत नाही दिवसभर बसाले. पाटिकन ते आंबे. मी म्हटलं वरमातच कुकर लावून देतो, त्यावर 1-2 आंबे ठेवून देतो. आंब्याची चांगली कढी करू आपण. हो आंब्याची कढी तर किती चांगली लागते. आणतो म्हणे येते भाऊजी दही. मी म्हणलं आणू नका, आंब्याचीच कढी करू. तुमच्या आजच्या आंब्याच्या कढीला काय जोड आहे का? मी तर तुम्हाला म्हणणारच होती की आंब्याचीच कढी करा. तुम्ही मला आज सांगा कशी करायची तर मी करतो आंब्याची कढी. आजची चांगली जमतच नाही तुमच्यासारखी. काय लागते हो त्याला आंब्याच्या कढीले? आंबे उकडले का त्याचा तो गर काढून पाणी करून घ्या आंब्याचं, आणि त्याच्यात थोडंसं बेसन, थोडंसं कणिक आणि घोळलं ते का आपल्या कढीसारखी कढी, पण त्याच्यात गूळ आणि थोडीशी हिरवी मिरच्याची चटणीसारखं, लसण त्याच्यात 1-2 कळ्या, ते ओबडधोबड बारीक करा. गोडलिंबाचा पाला, लसण आणि 2-3 हिरवी मिरची पाटे ह्या खलबत्त्यात कुटकुट करा आणि त्याची फोडणी द्या. ते कढी 1 नंबर लागते. तुम्ही एवढ्या मेहनतीने करता म्हणून असं चांगली होते. नाही तर आम्ही काय टावलं तेल टाकलं, त्याच्यात गोडलिंबाचा पाला न मिरचा तर दिल्ली फोडणी. नाही त्याला ना असं काढूनच हे करा. थोडंसं त्याची फोडणी द्या आणि गुळाच्या चवण्यात ठ्या. साखर नाही पाहिजे, गुळ पाहिजे. मग ते कढी 1 नंबर होते. आणि थोडीशी पतलीचीच ठेवा, जास्त घट्ट नाही करा. जमलंच तर ना तुपाची फोडणी द्या तेलापेक्षा. हो लागतेच किती फोडणीले. थोडंसं असतं तेल, नाही तर थोडंसं तूप. तशी करा त्याला, मग 1 नंबर कढी जमते आंब्याची. आता मी अशीच करतो तुम्ही सांगितली तशी. चला तुम्ही कुकर, डाळ तांदूळ कुठं आहे मला सांगा, मी कुकर बी लावतो आणि हे करतो. तुम्ही दुसरं काम असेल तर करा, मीच करतो स्वयंपाक. एकटी वेळ किती वेळ करशील? मी कुकर लावतो, तू कांदे टमाटर काप भाजीसाठी. हो तसं करतो मी. कुठे चालले तुम्ही दोघं सकाळी सकाळी? सकाळ कायची 9 वाजले ना. हो समजते मध्ये 9 वाजले. मग कुठे चालले दोघे? येते आम्ही मार्केटमधून. तुम्ही विसरले का आज? तसं तर तुम्हीच आणून ठेवायला पाहिजे होतं, पण तुम्हाला तर आठवण नाही म्हणून आम्हीच चाललो. कायची आठवण नाही मध्ये? काय आणून ठेवायला पाहिजे होतं? बघा आई किती भुलक्कड झाली. आज काय आहे? आज अक्षर तृतीया आहे ना, तर मग आज कशाची खरेदी करावी लागते? आणलं मी कालच तर आणलं. 1 कोरं माठ आणला, पूजेचं सामान आणलं, सगळंच तर आणलं आहे. काय पाहिजे आणखीन? आम्ही ते नाही म्हणत आहे. मी म्हणत आहे की आज अक्षर तृतीया आहे तर सोनं खरेदायला लागते ना, तर मी माझ्यासाठी गळ्यातली एक चेन घ्यायला चालली. काय चेन घ्यायला? चेन आता काय जरुरी आहे का? तुम्ही आता जाल तर येईन केव्हा? घरचा स्वयंपाक पाणी कोण करेन? येते ना चंदाताई. चंदाच्या हातचं तर इले आवडून नाही राहिलं.
करेन ना चंदाताई, करते छान, त्या पण करते चांगले. त्यांना करायला लावा अर्धा, मी करेन येईन आल्यावर. तुम्ही हातभार लावा ना. मी नव्हती तेव्हा तुम्हीच करू लागत होत्या ना. तू नव्हती तर करू लागत होती ते, मी करू लागत होती. पण तू आहे ना आता, तू कर ना. पण हे पण जरुरी आहे ना, गोल्ड घे ना. चाबी कुठे ठेवली आई? मला नाही माहीत, असं बाहेरच अडकवली. येतो आम्ही पटकन. तुम्हाला पाहिजे का काही गोल्ड? मला नाही पाहिजे कोणतं गोल्ड न टोल्ड. येते मग आम्ही. चंदाई आली नाही अजून. घरात तर पूर्ण शांती आहे. काहून ह्या चिमचाम करून बसले आहे एवढा सणासुद्धा दिवस तर. काय झालं, कुणीकडे लक्ष आहे? बरं झालं तू आली तर. तू आली म्हणून काहीतरी करीन तरी मी पूजापाठ. काहून काय झालं, कुठे गेली सुनबाई? गेली ती अक्षर तुती आहे म्हणे, तर सोनं खरेदी करायला गेली ते. हे फक्त सोनं खरेदी समजते, दुसरं काही नाही समजत. मग काय पूजापाठ, स्वयंपाक, काय नाश्ता पाणी झाला का? कायचा नाश्ता? तिनं सकाळी मॅगी केली होती. मॅगीचा नाश्ता करा म्हणते. तुला तर माहीत आहे त्याला मॅगी ने हे कधी काही खात नाही, फक्त सोजी खात होते थोडेसा दलिया. गेले तसे चहा पेले आणि येतो म्हणे चक्कर मारू वावरातून. मी करून ठेवतो, काही फिगर नका करू. स्वयंपाक बी व्हायचा आहे. मॅडम केली सोनं खरेदाले, कायची पूजा करण केव्हा करण. तर एकटीच्या मागं किती काम पडन. चाल मी तुला मदत करू लागतो, स्वयंपाक करू आपण. तुम्ही तिला जाऊ कसं दिलं? तुम्ही म्हणाल नव्हतं पाहिजे का स्वयंपाक व्हायचा आहे केव्हा करू? राहुनी काय करते? तुम्हाला तुमची आदत दुरुस्त करावं लागेल. अशानं कसं होईल? तिला थोडंसं तुम्ही एवढी ढील नका सोडू. तुला आज घरी लवकर जावं लागेल ना, स्वयंपाक पाणी त्याही घरी करायचं असं. नाही, उठली ती मी सकाळी, झालं मा सगळं. चालली पा आता. राघूभाऊ काही म्हणे नाही का? काय म्हणणार आहेत हो? ते जशी वागते तसा तो तिच्यासोबत वागू लागते. तुम्हीच तर घरी एकटी आहे, सून नाही आहे, पोरगं नाही आहे. पहा बरं, सून पोरगं घरी नव्हतं तरी तुम्ही चिंतेत नाही राहे. हो ते आता बरोबर आहे. जाऊ दे लेकाले, मी तू पेशीन घ्या चहा, चहा मांडतो आणि स्वयंपाकाला लागतो. तू थोडासा झाडू पोछा करून घे. काही फिकर नका करू, बसा तुम्ही. मी चहा बी मांडतो, स्वयंपाक बी करतो आणि झाडू पोछाही करतो. पण तुम्हाला काही ना काही युक्ती करून जिरवा लागते. अशी करण ना तर मग पहा कसं होईन. तर तिथं म्हणतो तुम्हाला नाश्ता करून घ्या आणि खाऊन घ्या आणि त्या आल्यावर म्हणा स्वयंपाक करा. तिले चंदा काही करत नाही म्हणा. तुला तर चहाचं पसंत नाही येत तर तूच कर म्हणा स्वयंपाक. हा तर काय काय करते, कशी करते. मी कडक पान तेव्हाच काही ना काही गाडं जाग्यावर येईन. ते म्हणा तुम्ही त्या राघवले का चंदा कशी करून दे म्हणा स्वयंपाक. कडमटा अक्षत द्यायचा स्वयंपाक आहे म्हणा, करू दे म्हणा येईल. ते करते म्हणा बाहेरचे कामं. करण का मग ते तुम्ही तिले पाहान, तिला अजमावन तेव्हाच ते काही ना काही करण ना. एवढी ढील सोडान तर आणखीन ते डोक्यावर बसन. ते काय खाय असन बापा. तुम्ही गेल्या होतो ना, राहिल्या होता 8-10 दिवस. मी गेलती तर मोठीच्या घरी होती 5-6 दिवस. मग हिच्या घरी गेलती. काय खाते हे, आणते ही कच्चं. कायची पावभाजी न ते मॅगी न हे न ते. काही नाही तर लावते वरून भाताचं कुकर, झालं. नाही तर मग डब्बा बोलावते बाहेरून. आपल्या इथं कुठं बोलावून डब्बा. तुम्ही चांगलं स्वयंपाकाला लावा. तू म्हणतं तर आयडिया चांगली आहे. मला याईने रात्री तसंच म्हणलं होतं. पाहतोच तिचा ताल आता येऊ दे तिले. ह्या आयडियात तुम्ही काकाजीले बी हे करायला लावा. काकाजीले म्हणा का घरची सून आहे तर सुनाच्या आजचाच स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवा लागते. हो करतो तसंच मी. आमचा प्लॅन कामयाब होईन का पहा भाग 2 मध्ये.